नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. हे आपले टेलिग्राम चॅनल स्टडी पॉइंट मराठी. हे टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्वांनी मित्रांनो जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरच्या पीडीएफ आपण इथे टाकत असतो आणि दररोज चालू घडामोडी प्रश्नांची पीडीएफ सुद्धा आपण इथे टाकत असतो आणि सर्व प्रश्न सुद्धा इथे करून घेत असतो. चला तर बघूया आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न, जे की आज दिनांक काय 21 एप्रिल 2026. चला तर सुरुवात करूया मित्रांनो. हा प्रश्न मी तुम्हाला काल दिला होता, सोडवण्यासाठी याचे योग्य उत्तर जाणून घेऊया. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाच्या कडेला औषध झाडे लावण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केलाय? तर कोणता उपक्रम सुरू केलाय? आरोग्य वन. कोणता? आरोग्य वन. बघूया पहिला प्रश्न. 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने पवित्र ग्रंथांच्या विटंबनेसाठी आजीवन कारावासाची तरतूद असलेले विधेयक मंजूर केले? कोणत्या राज्याने केले? तर पंजाब या राज्याने केले. या विधेयकानुसार विटंबना केल्यास आजीवन कारावासाची तरतूद म्हणजेच काय? जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे. आयपीसी आणि सीआरपीसी मध्ये या राज्यासाठी विशेष सुधारणा करण्यात आल्या आहे. पंजाब या राज्याची राजधानी काय आहे? चंदीगड. वर्तमान मुख्यमंत्री कोण आहेत? तर भगवंत मान. पुढचा प्रश्न बघूया. ऊर्जा व्यवस्थापनासाठी प्रतिष्ठित ISO 50001/2018 हे प्रमाणपत्र प्राप्त करणारी भारतातील पहिली जल उपयोगिता संस्था कोणती ठरली आहे? तर कोणती ठरली आहे? BWSSB. म्हणजे BWSSB म्हणजे काय? बँगलोर वॉटर सप्लाय अँड सेवरेज बोर्ड. हे प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्युरो व्हेरिटस या संस्थेद्वारे दिली येते. काय? ब्युरो व्हेरिटस या संस्थेद्वारे देण्यात येते हे प्रमाणपत्र. तिसरा प्रश्न. पहिल्या ICC महिला T20 आंतरराष्ट्रीय चॅलेंज ट्रॉफी 2026 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर कोणत्या देशात करण्यात आले? रवांडा या देशात. हे ठिकाण कुठे? रवांडाची राजधानी काय? किगाली येथे गहंगा क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. रवांडाची राजधानी कोणती? तर किगाली आहे. या किगाली या ठिकाणी गहंगा स्टेडियमवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये एकूण किती संघ सहभागी? तर एकूण 5 संघ सहभागी केले. कारण होणाऱ्या T20 वर्ल्ड कप साठी यातून ते संघ पात्र ठरणार आहेत. ते सहभागी संघ कोणते? रवांडा, इटली, नेपाळ, अमेरिका आणि वानुअतू हे देश सहभागी झाले आहे. पुढचा प्रश्न. नुकतेच IIT खरगपूरने AI चलित खाणकाम प्रणाली विकसित करण्यासाठी कोणत्या केंद्राचा शुभारंभ केलाय? तर कोणत्या केंद्राचा शुभारंभ केलाय? विक्रम सोदी केंद्र. याचा मुख्य उद्देश काय आहे? खाणकाम क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवणे. माजी विद्यार्थी विक्रम सोदी यांच्या नावावर हे केंद्र सुरू केलं. तर का केलंय? तर त्यांच्याकडून 15 कोटी रुपयांची यासाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न बघूया. पाचवा प्रश्न. मुंबईत आयोजित मिस साकी इंडिया 2026 या सौंदर्य स्पर्धेचा किताब कोणी पटकावला? कोणी पटकावला? निशिता अंतरकर. निशिता ही मुंबईची असून ती एक उद्योजका आणि एक प्रशिक्षित कथक नृत्यांगना आहे. जपानी संस्कृती आणि साके म्हणजे जपानचे पारंपरिक हे साके काय? तर जपानचे पारंपरिक पेय यांचा भारतात प्रसार करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. निशिता आता जपानमध्ये होणाऱ्या मिस साकी इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. पुढचा प्रश्न. 6वा. भुवनेश्वर येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा किताब कोणी पटकावला? तर कोणी पटकावला? साध्वी सतीश सेल. या कुठल्या आहेत? गोव्याच्या आहे. हे प्रश्न आठवण ठेवा. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा कोणी पटकावला? साध्वी सतीश सेल. पुढचा प्रश्न 7वा. भारतातील पहिला वॉटर न्यूट्रल म्हणजे जल तटस्थ रेल्वे डेपो कोणता ठरलाय? तर कोणता ठरलाय? कांकरिया कोचिंग डेपो. याच्याबद्दल बघूया. कांकरिया कोचिंग डेपो कुठे? तर अहमदाबाद गुजरात या ठिकाणी. या डेपोमध्ये दररोज सुमारे 1.60 लाख लिटर पाण्याची बचत केली जाते. सांडपाणी शुद्ध करण्यासाठी येथे फायटोरेमिडिएशन या नैसर्गिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. 8वा प्रश्न. देशातील पहिले प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट ओडिशा राज्याने कोणत्या शहरात उभारण्याचा निर्णय घेतला? तर कोणत्या शहरात उभारण्याचा निर्णय घेतलाय? भुवनेश्वर. कुठे? तर भुवनेश्वर मध्ये इन्फो व्हॅली या ठिकाणी. 9वा प्रश्न. 9वा प्रा. स्वामीनाथन पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला? कोणाला प्रदान करण्यात आले? डॉक्टर CH श्रीनिवास राव. हवामान अनुकूल शेती या क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते सध्या काय? नॅशनल अकॅडमी ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेंट हैदराबाद इथे काय? संचालक म्हणून कार्यरत आहे. पुढचा प्रश्न बघूया. 10वा प्रश्न. CBIने अलीकडेच नागरिकांना ऑनलाईन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी आणि अधिकृत सूचनांची पडताळणी करण्यासाठी कोणत्या AI चॅटबॉटचे
अनावरण केले तर कोणत्या? अभय. कोणत्या? अभय. 11वा प्रश्न, भारतीय हातमाग वारसा जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्यासाठी वस्त्र मंत्रालयाने कोणता उपक्रम सुरू केलाय? कोणत्या मंत्रालयाने? वस्त्र मंत्रालय कोणता केलाय? विश्वसूत्र जगासाठी भारताचे विणकाम हे हा उपक्रम सुरू केलाय. आजच्या दिवसातील आपला शेवटचा प्रश्न, भारतातील पहिले पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यान कोठे विकसित केले जाणार आहे? तर कोठे विकसित केले जाणार आहे? सिंधू घाटी, लडाख या ठिकाणी विकसित केले जाणार आहे. कुठे? सिंधू घाटी, लडाख या ठिकाणी. प्राचीन कशासाठी? तर प्राचीन शिलालेखांचे संरक्षण करण्यासाठी लडाख प्रशासन आणि भारतीय पुरातत्व विभाग यांच्या सहकार्याने यांचे जतन केले जाते. या शिलालेखांचे जतन केले जाते. हे होते आपल्या आजच्या महत्वपूर्ण प्रश्न चालू घडामोडीचे. हा प्रश्न तुमच्यासाठी, याचे योग्य उत्तर आपण बघितलंच. हा प्रश्न सुरुवातीला तोच आहे, परत रिपीट झालाय. याचं उत्तर काय? आरोग्य वन. हा प्रश्न तुमच्यासाठी, याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. बघूया, कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने मासिक पाळीला मूलभूत हक्क म्हणून मान्यता देऊन संघटित आणि असंघटित क्षेत्रांमध्ये मासिक पाळी रजा धोरण अनिवार्य केले आहे? तर कोणत्या राज्याने केले? याचं योग्य उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बघूया एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस. 1 ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जल संधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा फुले जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिन. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 15 एप्रिल जागतिक सांस्कृतिक दिन, जागतिक कला दिन. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिन. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस. 24 एप्रिल पंचायत राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. मित्रांनो, हे होते आपल्या आजच्या दिवसातील महत्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न. जे की तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर करंट अफेअर विषय खूप महत्वाचा असतो. आणि या आपल्या युट्यूब चॅनल स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनल आपण तो दररोज करून घेत असतो. आणि या टेलिग्राम चॅनलला आपण यातील प्रश्नांचा सराव सुद्धा आपण करून घेत असतो. त्यामुळे तुमचा चालू घडामोडी हा विषय व्यवस्थित होऊन जाईल आणि तुमच्या परीक्षेसाठी होणार, तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून इथून दररोज होणारे लेक्चर त्याची तुम्हाला लिंक आपल्याला दिसेल तुम्हाला इथे. आणि आपण याच युट्यूब चॅनलला इतर सुद्धा पोलीस भरती असो किंवा SSC GD असो या TAT असो, याचे आपण सुद्धा लेक्चर या युट्यूब चॅनलला घेत असतो. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मित्रांनो या चॅनलला हे करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. चला तर भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चर मध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.